भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचं ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं दिमाखदार स्वागत करण्यात आलं। मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनाच्या प्रांगणामध्ये मध्यरात्री भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडला। ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये एका चिमुकलीच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला। यावेळी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते। ब्रिटिशांच्या जोखडातून भारत मातेला मुक्त करण्यासाठी अनेक देशभक्तांनी प्राणांची आहुती दिली। त्यांच्या या बलिदानामुळेच भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं। त्यामुळे देशाविषयीच्या याच कृतज्ञ भावनेतून स्वातंत्र्याचं प्रतीक असलेला तिरंगा झेंडा फडकवण्यात आला। या सोहळ्याला शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, विभाग प्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिक, देशप्रेमी उपस्थित होते। दरम्यान शिवसेना भवनाच्या प्रांगणामध्ये 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा पार पडला। त्यानंतर ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नागरिकांसोबत संवाद साधला। यावेळी त्यांनी रात्र वैऱ्याची असल्याचं सांगत स्वातंत्र्याच्या रक्षणासाठीच आपण मध्यरात्री ध्वजारोहण करत असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं। तसंच कुणी कितीही प्रयत्न केला तरी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही असं म्हणत अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवरती निशाणा साधला। सध्या दिवस तर वैऱ्यांचे आहेतच, मात्र आता रात्र सुद्धा वैऱ्याची आहे आणि रात्री सुद्धा जागत राहून आपल्यालाच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं पाहिजे हे सांगण्यासाठी आज आपण मध्यरात्री इकडे जमलेलो आहोत। कोणी किती प्रयत्न केला तरी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकणार नाही। याचं कारण स्वकीय असो किंवा परकीय असो, कोणाचे आम्ही गुलाम होणार नाही हा संदेश ज्यांना द्यायचा आहे तो आज आपण देत आहोत।